पहिल्या 2 मुली आणि नंतरही परत एकदा मुलगी झाली आणि तीही अपंग. अपंग मुलीला सांभाळणं सोपी गोष्ट नाही. तिला कसं सांभाळायचं, नोकरी कशी करायची, म्हणून एका अभागी आईने त्या आपल्या 15 दिवसाच्या अपंग मुलीला आश्रमाच्या पाळण्यात सोडलं. कारण ती मुलगी इतर मुलींसारखी नव्हती. तिच्या पायामध्ये अपंगत्व होतं. ती मुलगी आईच्या प्रोफेशनल आयुष्यात अडथळा ठरू नये म्हणून तिला टाकून देण्यात आलं. पण नियतीने वेगळंच ठरवलं होतं. त्याच मुलीने मोठ्या कर्तृत्वाने जगात आपलं नाव गाजवलं आणि एक दिवस जगभर तिच्या नावाची चर्चा झाली. जेव्हा त्या मुलीने आपल्याच आईच्या हातून अवॉर्ड स्वीकारला तेव्हा त्या क्षणी तिला सत्य समजलं. आश्चर्य म्हणजे ती आई दुसरी तिसरी कोणी नसून तिचीच आई होती. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यात 8 दिवस सलग पाऊस पडत होता. मुसळधार पावसामुळे सगळेच परेशान झाले होते. सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं होतं. गावात मुसळधार पाऊस आणि भयंकर वादळ सुरू होतं. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं. एका आठवड्यापासून न थांबता कोसळणाऱ्या पावसामुळे गाव भयभीत झालं होतं. अंधार दाटलेला होता. कुत्रं भुंकतानाही कुठे ऐकू येत नव्हतं. असं वाटत होतं जणू गावात माणसाचं अस्तित्वच नाही. त्या भयान शांततेत एका घरात लुकलुकणारा प्रकाश दिसत होता. एवढ्यात कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. कुणीतरी हळू आवाजात म्हणालं, पुन्हा मुलगीच झाली आहे. आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. मुसळधार पावसात एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला जात होता. त्या दिवशी मालिनीने एका अपंग मुलीला जन्म दिला होता. तिच्या आधी 2 मुली होत्या आणि ती आपल्या मुलींना डान्सर बनवू इच्छित होती आणि हिलाही. पण अपंग मुलीच्या जन्मामुळे तिने आपल्या नवजात मुलीला पुण्याच्या एका आश्रमात सोडून दिलं. आणि जेव्हा गावकऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने प्रश्नांपासून बचावासाठी गाव सोडलं. एक अपंग मुलीचं संगोपन करण्यापेक्षा तिने गाव सोडलं. पहाटेचे 4 वाजले असतील. पाऊस अजूनही थांबलेला नव्हता. माधवीने दीर्घ श्वास घेतला कारण तिला आज पुण्याला पोहोचण्यासाठी गाडी पकडायची होती. थकव्यामुळे ती आळस देत अंथरुणातून उठली. मामीने आवाज दिला, माधवी, चहा तयार आहे, पटकन ये. ती म्हणाली, आले मामी. झोप पूर्ण न झाल्याने तिची अवस्था खूपच विस्कटलेली झाली होती. पाऊस थांबत नव्हता. मामी, मी परत कसं जाऊ? मामी म्हणाली, अगं थोडे दिवस राहून जा. पाऊस थांबला की तुला सगळीकडे फिरवून आणेन. पण प्रोजेक्टचं काय? अजून काय होईल असं वाटत नाही. पण पुण्याला पोहोचणं खूप गरजेचं आहे, ती म्हणाली. तिने घाईत अंघोळ उरकली. गडबडीत ती रात्री ऐकलेल्या रडण्याचा आवाजाचा विचारही करू शकली नाही. मामीने तिच्यासाठी नाश्ता तयार केला. नाश्ता संपल्यावर माधवी मामांसोबत पुण्याला निघाली. पाऊस कमी झाला होता म्हणून तिने थोडं काम पूर्ण केलं. मामींना निरोप देऊन ती घरी पोहोचली. दरवाजा उघडल्यावर तिला कागद अस्तव्यस्त पडलेलं दिसले. कागद गोळा करताना तिला एक लिफाफा सापडला. तो पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. हे तर मीनाताईचं पत्र, असं म्हणत तिने उत्साहाने ते उघडलं पत्र वाचताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. वीणाताई परदेशातून परत येत होत्या. आता तिच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता येणार होता. माधवीचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. लहानपणी आईवडिलांचा मृत्यू झाल्यानं तिचं संगोपन मामींनी प्रेमाने केलं. कॉलेजमध्ये गेल्यावर तिने पार्ट टाइम नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण करत होती ती. माधवीसाठी आयुष्याचे नवे क्षण सुरू होणार होते. तिच्या मनाला अजूनही शांती नव्हती. अनाथ मनाच्या वेदना तिला शांत बसू देत नव्हत्या. ती आपल्यासारख्या अनाथ मुलींसाठी काहीतरी करावं असं तिला मनापासून वाटत होतं. एके दिवशी वीणाताईंशी तिची ओळख झाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. वीणाताईंच्या विचारांनी माधवी इतकी प्रभावित झाली की त्या दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या. खरं तर वीणाताई वयाने 35 ते 36च्या होत्या. पण त्यांचा आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व माधवीला भारावून टाकत होतं. नेहमी साडी नेसलेली, डोक्यावर मोठा अंबाडा, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. त्या पहिल्या भेटीतच माधवीच्या मनात घर करून गेली. वीणाताई एक NGO चालवत होत्या ज्यामध्ये एक विशेष पाळणाघर होतं. त्या पाळणाघराची खासियत म्हणजे तिथे फक्त मुलींच्या संगोपनासाठी काम केलं जात होतं.
माधवी अधूनमधून तिथे जाऊन शक्य ती मदत करत असायची. तिथे गेल्यानंतर तिच्या मनाला खूप शांतता मिळत असे. काही महिन्यांसाठी वीणाताई परदेशी गेल्या तेव्हा त्यांनी सगळी जबाबदारी माधवीवर सोपवली होती. एके दिवशी माधवी घरी एकटीच विचारांमध्ये गुंग होती. तेवढ्यात दरवाजाबाहेर आवाज आला. अगं माधवी बेटा, कधी आलीस? माधवीने मागे वळून पाहिलं तर कस्तुरी काकू उभ्या होत्या. त्या तिच्या बाजूला घरात राहत होत्या. त्यांची 2 मुलं परदेशात शिकायला गेली होती. कस्तुरी काकू आत या ना, माधवी म्हणाली. काकू आत आल्या आणि तिला पाहत म्हणाल्या, अगं फार दिवसांनी आलीस, कशी आहेस? काही वेळ गप्पा झाल्यानंतर माधवी बाहेर जाण्यासाठी तयार होऊ लागली. तेव्हा कस्तुरी काकू म्हणाल्या, अगं आत्ताच आलीस आणि लगेच जायची घाई का? काकू पाळणाघरात काम आहे, आज वीणाताई परत येत आहे, असं म्हणत ती दरवाजापाशी वळली. कस्तुरी काकू हसून म्हणाल्या, पाळणाघरातून परत आल्यानंतर मात्र माझ्याकडे ये, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. माधवीने त्यांच्याकडे एक क्षण पाहिलं आणि हसून म्हणाली, हो काकू काकी, हो काकू, नक्की ये, तुमच्या हातचं जेवणही खाईन. माधवी पाळणाघरात पोहोचली तेव्हा मुलींच्या गाण्यांचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. ती आत गेली तेव्हा सगळ्या मुली तिच्या ती खोळका करून ताई ताई म्हणत तिला वेडून टाकला. कोण आपली भावली दाखवत होतं, कोण खेळणं दाखवत होतं, तर कोण नवीन ड्रेस दाखवत होतं. सगळीकडे आनंद पसरला होता. एका कोपऱ्यात मात्र एक मुलगी शांत उभी होती. माधवीने हसत विचारलं, अगं राधा, ताईशी बोलणार नाहीस का? मुलगी आनंदाने पुढे आली आणि म्हणाली, ताई चल ना, तुला काहीतरी दाखवायचं आहे. ती जवळजवळ माधवीला ओढतच आत एका पाळण्याजवळ घेऊन गेली. पाळण्याकडे बोट दाखवत मोठे डोळे करून म्हणाली, कशी वाटली तुला माझी बाहुली? माधवीने पाळण्याकडे पाहिलं तर एक गोंडस बाळ गुलाबी फ्रॉक घालून हसत होतं. माधवीने वाकून तिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, अगं किती सुंदर हे बाळ, ही कधी आली? अगं तू आलीस. मुलांचा आनंदी गोंधळ ऐकून वीणाताई बाहेर आल्या. माधवीला पाहताच त्यांचं तोंड आनंदाने फुलून आलं. माधवी धावतच त्यांच्या गळ्यात पडली आणि पाळण्याकडे पाहून म्हणाली, किती सुंदर बाळ आहे हे. हो, खरंच खूप गोड आहे, पण ही इतर मुलींसारखी नॉर्मल नाही आहे. तिला काहीतरी त्रास आहे, म्हणून आज डॉक्टरांना बोलवलं आहे. वीणाताई गंभीरपणे म्हणाल्या, असो, तू सांग, तुझं काम कसं चाललं आहे? सगळं ठीक ना? पण पावसामुळे थोडासा त्रास झाला, माधवी म्हणाली. तोपर्यंत सगळी मुलं धावत आली आणि दोघींना विळखा घालून बसली. माधवीने आणलेली खेळणी मुलांमध्ये वाटली आणि त्यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. त्यांचं निरागस हास्य पाहून असं वाटत होतं की त्या क्षणी त्यांचं जग परिपूर्ण होतं. थोड्याच वेळात चहा आणि गरम गरम समोसे आले. माधवी हसून म्हणाली, अरे वा, याची तर गरज होती आणि खरंच मला खूप भूक लागली होती. चहा घेत घेत माधवी आणि वीणाताईने खूप गप्पा मारल्या. घरी परतल्यानंतर माधवी कस्तुरी काकूंच्या घरी गेली. काकू खूपच आनंदी दिसत होत्या. माधवी हसून म्हणाली, काकू सकाळी तुमचा मूड वेगळा होता आणि आता अगदी उलट वाटतंय. काकू लाजून माधवीच्या गालावर हलकासा चापट मारत म्हणाल्या, अगं आगाऊ कुठली? दोघे खळखळून हसल्या. त्यावेळी प्रकाश काका आत आले आणि माधवीशी गप्पा मारत ते म्हणाले, माधवी, आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एका मुलीला दत्तक घ्यायचं आहे. दत्तक? माधवी आश्चर्याने म्हणाली, हो, आम्ही खूप विचार केला. तुमच्या पाळणाघरात जर एखादी लहान मुलगी असेल तर तिला आम्हाला दत्तक द्या. आम्ही तिच्या संगोपनासाठी पूर्ण प्रयत्न करू. काका म्हणाले. तेवढ्यात कस्तुरी काकू ही आत आल्या आणि म्हणाल्या, माधवी, तुझे खूप उपकार होतील. दिवसभर घर शांत असतं. एखादं लहान बाळ आलं तर घरात परत आनंदाचं वातावरण निर्माण होईल. माधवी म्हणाली, काकू, पण तुमच्या मुलांशी आधी बोलून घ्या. तुला सांगतो माधवी, त्यांनी आता आमचं काहीही ऐकत नाहीत. त्यांनी त्यांच्या निर्णयानुसार जगायचं ठरवले. काका दुःखाने म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी आपण पाळणाघरात जाऊया. मी काहीतरी व्यवस्था करते. माधवीने सांगितलं. सकाळी 8 वाजता दरवाजाची बेल वाजली. माधवी अजून अंथरुणातच होती. माधवी पटकन उठली. दरवाजा उघडला. समोर कस्तुरी काकू आणि काका उभे होते. हे काय, अजून झोपली आहेस?
ही उठायची वेळ आहे का? काका प्रेमाने ओरडले. माधवी म्हणाली, सॉरी, 2 मिनिटातच तयार होते. तयार होतच ती काका आणि काकू पाळणाघरासाठी रवाना झाले आणि तिथे पोहोचल्यावर दोघे खूप आनंदी झाले. माधवीने आधीच मीनाताईंना फोनवर सगळी गोष्ट सांगितली होती. मीनाताईंनी एक एक मुलींना त्यांच्या समोर आणलं, पण त्यांना कोणती मुलगी निवडावी हे समजत नव्हतं. अचानक कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. काकूंनी पाठीमागे वळून पाहिलं. पाळण्यात एक गोंडस बाळ होतं. दोघांच्या नजरा त्या बाळावर खेळल्या. कस्तुरी काकूंनी हळूच बाळाला उचललं आणि प्रेमाने तिच्या गालावर चुंबन घेऊ लागल्या. माधवी, आम्हाला हीच मुलगी हवी आहे, काकूंनी ठामपणे सांगितलं. माधवी गोंधळून म्हणाली, पण काकू, ही तर फक्त 15 दिवसांची आहे आणि कदाचित आजारी आहे ही. आज डॉक्टरांनी तिला तपासलं आहे. मीनाताईंनी गंभीर स्वरात सांगितलं. ही मुलगी शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. तिचे पाय नीटसे नाहीत. काकूंनी काकांकडे पाहिलं आणि त्यांनी शांतपणे मान हलवत सांगितलं, आम्हाला आव्हान पेलायला आवडतं. साधं सोपं आयुष्य सगळेच जगतात. काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली आहे तर मी ती का सोडू? मीनाताई हसून म्हणाल्या, तुमच्या इच्छानुसारच होईल. त्या अपंग बाळाला घेऊन काका काकू जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. त्यांच्या घराचं वातावरण बदललं. खेळण्याने घर भरून गेलं होतं आणि कस्तुरी काकूंचा सगळा वेळ आता त्या बाळाभोवती फिरत होता. माधवी सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरातून जाताना बाळाला भेटत असे, तिच्याबरोबर खेळत असे. अशा प्रकारे 6 महिने कसे गेले कळलंच नाही. माधवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली. तिला सर्वांना सोडून जावं लागलं. तरी काका काकूंशी तिचा फोनवर संवाद सुरू होता. काका काकू फोनवर नेहमीच वृंदाबद्दल बोलत. वृंदा डान्समध्ये खूप रस घेत आहे. ती सतत प्रॅक्टिस करते. ती नेहमी सांगत अशाच गप्पांमध्ये 15 वर्ष कधी सरली ही कळलंच नाही. आता माधवीचं लग्न झालं होतं. ती एका मुलाची आई झाली होती. पण काका काकूंशी तिचं नातं जसंच तसं होतं. काकूने एक दिवस फोनवर आनंदाने सांगितलं, माधवी, वृंदाला मुंबईत बेस्ट डान्सरचा पुरस्कार मिळाला आहे. आता तिची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. माधवी हे ऐकून तिला खूप आनंद झाला. वृंदाची मेहनत आणि आत्मविश्वास तिच्या यशाचं मूळ होतं. 26 जानेवारीच्या दिवशी वृंदाला कथ्थक नृत्यात सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून सन्मानित केलं जाणार होतं. मंत्र्यांच्या हस्ते तिला पुरस्कार देण्यात येणार होता. त्या दिवशी वृंदाची बातमी प्रत्येक टीव्ही चॅनलवर झळकत होती. तिचे पाय चालायला सक्षम नव्हते. तिने आपल्या मेहनतीने, आपल्या दृढ निश्चयाने सामान्य मुलींनाही मागे टाकले. या ओळी सर्वत्र गाजत होत्या. माधवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला लहान वृंदाची आठवण झाली. ती जेव्हा लहान होती तेव्हा डान्स करताना लोक तिची चेष्टा करत. पण कस्तुरी काकूने तिला कधीच खचू दिलं नाही. तिचा आत्मविश्वास वाढवला. आज वृंदाने हे सिद्ध करून दाखवलं होतं, जर मनात जिद्द आणि प्रयत्नांची तयारी असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. खरं म्हणजे वृंदाने एक दिवस टीव्हीवर प्रसिद्ध कथ्थक डान्सर डॉक्टर मालिनीला डान्स करताना पाहिलं आणि तेव्हाच ठरवलं की मी पण डान्स करणार. तिचं आदर्श व्यक्तिमत्व तिला आवडत होतं. डान्स करत असताना जेव्हा ती पुन्हा पुन्हा पडत होती तेव्हा तिच्या शिक्षिका आणि काकू नेहमीच तिचा उत्साह वाढवत होत्या. आनंदाच्या अश्रूंना काढून जेव्हा माधवीने फोन लावला तेव्हा दुसऱ्या बाजूने काकू हसत हॅलो म्हटलं, पण आनंदामुळे त्या काही बोलू शकल्या नाहीत. माधवी म्हणाली, काकू, मी त्या दिवशी नक्कीच येईन. कृपया वृंदाला काही सांगू नका. काकू बोलताना थांबल्या आणि म्हणाल्या, माधवी, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. माधवी उत्तरली, नाही काकू, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. आज त्या पाळणाघराचं नाव जगभर गाजत आहे. याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. आणि मग तो दिवसही आला जेव्हा वृंदाला पुरस्कार दिला जाणार होता. माधवीला मुंबईसाठी निघायचं होतं की अचानक तिचे मामा मामी उपचारासाठी आले. माधवीने त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि वृंदाचा फोटो दाखवला. फोटो पाहून मामी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, माधवी, अगं माधवी, ही तर आमच्या गावातल्या मालिनीची मुलगी वाटते. माधवी म्हणाली, नाही मामी, असं होऊ शकत नाही. मी त्या मुलीला चांगल्या प्रकारे ओळखते. ती आमच्या पाळणाघरातली मुलगी आहे. मग माधवीने त्यांना डॉक्टर मालिनीचा फोटो दाखवला आणि त्यांच्या कुटुंबाचा नेटवर शोधून दाखवला आणि तेव्हा कळालं की ती मामीच्या गावातलीच होती, ज्या गावात ती पूर्वी राहत होती. पैसा आला आणि नाव मिळाल्यानंतर ती शहरात राहायला आली. मामी म्हणाले, माधवी, आता मला सगळं लक्षात आलं.
तुला आठवत असेल, जेव्हा तू गावी तुझ्या प्रोजेक्टसाठी आली होतीस तेव्हा त्या मुसळधार पावसात एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला होता. त्या दिवशी मालिनीने एका अपंग मुलीला जन्म दिला होता. तिच्या आधी 2 मुली होत्या आणि ती आपल्या मुलींना डान्सर बनवू इच्छित होती. पण अपंग मुलीच्या जन्मामुळे तिने आपल्या नवजात मुलीला पुण्याच्या एका आश्रमात सोडून दिलं. आणि जेव्हा गावकऱ्यांना त्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने प्रश्नांपासून बचावण्यासाठी आणि स्वतःला सोडवण्यासाठी गाव सोडलं. एक अपंग मुलीचं संगोपन करण्यापेक्षा तिने गाव सोडणं योग्य समजलं. हे सगळं ऐकून माधवीला धक्का बसला. ती मामीला विचारू लागली, तुम्हाला त्या दिवसाची तारीख आणि वेळ लक्षात आहे का मामी? मामी म्हणाल्या, हो, सगळं लक्षात आहे. हे विसरण्यासारखं नाही. मला मालिनीने सांगितलं होतं मुलीला कुठेही सोडून आली आहे. मीच तिला समजावलं पण ती हट्टी होती. नशिबाचा खेळ बघ, ज्या मुलीला ती आपल्या डान्सचा सगळ्यात मोठा शत्रू मानत होती, जिच्या संगोपनासाठी सगळं सोडून द्यावं लागलं, त्याच मुलीने तिचं नाव मोठं केलं होतं. दुसऱ्या 2 मुलींच्या मधला एक डॉक्टर आहे आणि दुसरी अध्यापिका. माधवी पापणी न पडता मामीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होती. मामीच्या चेहऱ्यावरचा गोड हसरा भाव तिला स्पष्ट दिसत होता. पण काहीतरी विचारण्याच्या तयारीत असलेल्या त्या नजरेतून एक वेगळीच भावना उमटत होती. मग मामीने हळूच विचारलं, माधवी, तू मला तिचा नंबर देऊ शकतेस? माधवी थोडी गोंधळून गेली, पण तिने ते लक्षात घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित चेहरत तिला उत्तर दिलं, हो मामी, नक्कीच. माधवीने पटकन नेटवर सर्च करून फोन लावला. फोन डॉक्टर मालिनीने उचलला. माधवीने जेव्हा मामीबद्दल सांगितलं तेव्हा मालिनी म्हणाल्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. माधवीने फोन मामीकडे दिला. मामी जवळपास 1 तास फोनवर बोलत होती. मी मामीला जे काही सांगितलं ते सगळं त्यांनी मालिनीला सांगितलं. मामी म्हणाल्या, ही मुलगी मालिनीचीच आहे. माधवीने पटकन मीनाताईला फोन लावला आणि म्हणाली, वृंदाचा रेकॉर्ड चेक करा. मीनाताईने उत्तर दिलं, माधवी, रेकॉर्ड चेक करण्याची गरज नाही. मालिनी माझी चांगली मैत्रीण आहे, म्हणूनच मी तिची मदत केली होती. पण मला काय माहीत होतं की आज ही परिस्थिती निर्माण होईल. माय लेकी समोरासमोर येतील. ताई, तुम्ही हे काय बोलत आहात? माधवीने विचारलं. मीनाताई हसल्या आणि म्हणाल्या, कदाचित तू आजचा न्यूजपेपर वाचला नाही. वृंदाने मालिनीला आपला रोल मॉडेल मानलं होतं, म्हणून तिला त्यांच्या हातूनच ट्रॉफी घ्यायची होती. मालिनी ही या कार्यक्रमामध्ये येणार आहे आणि तिला माहीत नसणार की ती स्वतःच्याच मुलीला बक्षीस देत आहे. माधवी म्हणाली, मीनाताई, असं काही होणार नाही. त्यांना माहीत झालं आहे की वृंदा त्यांची मुलगी आहे. हे ऐकून मीनाताईंना धक्का बसला. हे देवा, परवा काय होणार आहे? माधवी, मला खूप काळजी लागली आहे. ताई, आता काही करू शकत नाही आपण, पण परवाचं माहीत होईल काय होणार आहे. हो, तू बरोबर बोलत आहेस. तेच होईल जे देवाची इच्छा असेल. अच्छा माधवी, फोन ठेव, परवा भेटूया, मग बघूया काय होतंय. शेवटी तो दिवस आला ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. पण वृंदा या सर्व गोष्टींपासून अज्ञात आपल्या छोट्या विश्वात मस्त होती. हॉलमध्ये चारही बाजूने गोंधळ होता. लोकांची गडबड, हसऱ्या चेहऱ्याचे रंगीबेरंगी चित्र, सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरलं होतं. खुर्च्या सजवलेल्या होत्या. पाहुणे आणि कुटुंबासाठी वेगळी व्यवस्था केली होती. व्यासपीठ फुलांनी सजवलेलं होतं, पण काही लोकांचं काळीज जोरजोरात धडकत होतं. माहीत नाही आता जीवनाला कोणतं वळण लागेल. प्रकाश काका, कस्तुरी काकू आणि तिचा भाऊ सर्वात पुढे होते. त्यांच्या पाठोपाठ माधवी, माधवीची मामी आणि मीनाताई बसल्या होत्या. कार्यक्रम सुरू होणार होता. सगळे पाहुणे आले होते. डॉक्टर मालिनीही आल्या होत्या आणि मामीकडे पाहून हळूच हसल्या. कार्यक्रम ठरलेल्या वेळेवर सुरू झाला होता. एक एक विजेते जाहीर होत होते आणि शेवटी वृंदाचं नाव घोषित झालं. जशी वृंदा व्यासपीठावर आली, टाळ्यांच्या कडकडाट ऐकू येऊ लागला. वृंदाला जेव्हा पुरस्कार दिला तेव्हा डॉक्टर मालिनी म्हणाल्या, तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की वृंदाच्या रक्तातच नृत्य आहे. तिला माझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे, कारण ती माझीच मुलगी आहे. आज मला अभिमान वाटतो की वृंदा माझी मुलगी आहे. मी माझ्या केलेल्या कृत्यासाठी माफी मागते. डॉक्टर मालिनी रडतच वृंदासमोर हात जोडून म्हणाल्या, माझ्या कृत्यासाठी माफ कर. तुझ्या आईला तुझ्या गळ्याशी लावणार नाही का? वृंदा स्तब्ध उभी होती. सगळे कॅमेरे रिपोर्टर तिच्या दिशेने धावले. वृंदाने कस्तुरी काकूंना आवाज दिला, आई, तू मला माझ्या आनंदात तुझ्या गळ्याशी लावणार नाहीस का? काकू धावतच आपल्या मुलीकडे म्हणजेच वृंदाजवळ गेल्या आणि तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून घेतलं. मग वृंदा मालिनीकडे वळून म्हणाली,
मॅडम, तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. ही माझी आई आहे. वृद्धा तिच्या आईबाबांबरोबर आणि आपल्या 2 भावांबरोबर व्यासपीठावरून खाली उतरून बाहेरच्या दिशेने निघाली. डॉक्टर मालिनी तिला दूरवरूनच बघत राहिल्या आणि वृंदा आपल्या कुटुंबासमवेत आणि त्यांच्या डोळ्यासमोरून निघून गेली. कारण मित्रांनो, तिला लहानपणापासून काकूंनी जीव लावलं होतं. तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या होत्या. मालतीने तर तिला अपंग म्हणून आश्रमात नेऊन सोडलं होतं. ती कसं तिला आई म्हणेल किंवा तिच्या जवळ जाईल. म्हणूनच वृंदाने काकूला आई मानलं आणि मालिनीकडे दुर्लक्ष केलं. या गोष्टीचं मालिनीला खूप वाईट वाटलं. पण खरंच आहे ना मित्रांनो, ती अपंग आहे म्हणून मालिनीने तिला आश्रमात नेऊन सोडलं होतं. तर ती वृंदा तरी तिला कसं आई म्हणणार होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तिने आणि काकूंबरोबर ती स्टेजवरून खाली उतरून निघून गेली. आणि मालिनी मात्र त्यांच्याकडे फक्त बघत राहिली आणि पश्चाताप करत राहिली की आपण अपंग मुलीला सोडून दिलं, त्यात किती चुकीचं वागलो. आपण डॉक्टर असून सुद्धा आपण तिची काळजी घेऊ शकलो नाही. फक्त नोकरी आणि करिअरमध्ये ती अडथळा येईल म्हणून तिला आश्रमात नेऊन सोडलं. पण यांनी तर तिला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं, तिच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या आणि मी मात्र आत्ता पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता माझ्याकडे. इकडे वृंदा मात्र तिच्या आईवडिलांबरोबर सुखात होती. तर मग मित्रमैत्रिणींनो, वृंदाने तिच्या आईकडे दुर्लक्ष केलं यावर तुमचं काय म्हणणं आहे? तिने खरंच योग्य केलं की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.